सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते माझा होम टूर व्लॉग तुम्ही बघितलेला असेल काही जणांनी, पण बऱ्याच जण जे नवीन सबस्क्रायबर आहेत माझे त्यांना माहीत नाही अजून का माझं घर कसं आहे, मी कुठे राहते। गाईज, मी माझा इथे छोटासा इंट्रो देते। मी पालघर जिल्ह्यामध्ये बोईसर या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये राहते आणि मला 2 मुलं आहेत। त्यामध्ये माझा मोठा मुलगा आहे 8 वर्षाचा आणि लहान मुलगी आहे माझी 6 वर्षाची। मुलाचं नाव आहे सुमेध भंडारी आणि मुलीचं नाव आहे तक्षशिला भंडारी। तर अशा प्रकारे आम्ही घरामध्ये 4 जण राहतो, जसे की अजय, मी आणि माझे 2 पोरं। त्यामध्ये माझी मुलगी जी आहे ती माझ्या सोबत राहते आणि माझा मुलगा जो आहे तो मम्मी पप्पा सोबत त्यांच्या फ्लॅटवरती राहतो। तर चला गाईज, तुम्ही मला नेहमीच विचारत राहता का तुझा होम टूर ब्लॉग कर, तर आज मी तुमच्या पुढे घेऊन आलेली आहे माझा होम टूर ब्लॉग। तर चला, नक्कीच तुम्हालाही माझं घर आवडेल। तर चला आपण बघूया माझं घर। तर गाईज, आता मी तुम्हाला दाखवत आहे माझं घर। तर माझं घर आतमधून आहे 2 BHKचं, ज्यामध्ये 2 बेडरूम, किचन, हॉल आणि थोडासा बाल्कनीचा पॅसेज आलेला आहे। तर हा बघा, हा आहे माझा बाहेरचा एरिया। हे बघा, इथून इथपर्यंत एक लाईटचा जो पोल आहे तो पण माझ्या दरवाजामध्ये आलेला आहे। बघा, हा आहे माझा बाहेरचा एरिया। मागे कलर केला होता घराला, पण तुम्हाला माहिती आहे पाऊस खूप झाला मुंबई या ठिकाणी, त्यामुळे आपला कलर जो आहे तो लवकरात लवकर निघून गेला, पावसाने धुवून गेला। तर चला आता घरामध्ये एंट्री करूया, तुम्हाला नक्कीच माझं घर आवडेल। चला। तर गाईज, आता तुम्ही आणि मी एंट्री केलेली आहे माझ्या हॉलमध्ये। तर बघा, हा आहे माझा हॉलचा एरिया। यामध्ये माझा हॉल जो आहे 6 फूट आहे, पूर्ण एरिया 10 बाय 20चा आहे हा, आणि मी जागा घेऊन हे घर बांधलेलं आहे। तर नक्कीच तुम्हाला हॉलचा जो एरिया आहे तो आवडलेला असेल। तर कसा वाटला तुम्हाला माझा हॉल, तर नक्की कमेंट्सही करा। आणि त्यामध्ये बघा गाईज, आता येऊया आपण आपल्या माझ्या बेडरूम मध्ये। हा आहे माझा आणि माझ्या तक्षू लहान मुलीचा बेड। तर नक्कीच घरामध्ये पसारा असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये थोडा ना थोडा पसारा असतो। कितीही तुम्ही कपाटामध्ये कपडे ठेवा, काही करा, पण कुठे ना कुठे आपण अडकवण्याची ती जागा असतेच फिक्स। तर गाईज, हा आहे माझा बेडरूम आणि इथे येऊया बघा, हा माझा एक शिल्लकचा बेड आहे। याच्यामध्ये काय मी जास्त वापरत नाही, काय नाही, कोणी पाहुणे राहुणे जर आले तर तिकडे इकडे ऍडजस्ट होतात। आणि गाईज, दोऱ्या वगैरे बांधलेल्या आहेत, बघून जे आहे ते खूप हे होऊ नका, कारण की तुम्हाला माहिती आहे पावसाचे दिवस होते, घरात दोरी बांधल्याशिवाय कपडे सुकवता येत नाही। त्यासाठी मी अजून सुद्धा घरातल्या ज्या दोऱ्या आहेत त्या सोडलेल्या नाहीयेत, कारण की पावसाचं काही सांगता येत नाही आणि नवरात्रीमध्ये नक्कीच पाऊस पडतो, तुम्हालाही माहित आहे, म्हणून मी ह्या दोऱ्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत। तर गाईज, चला आता जाऊया किचन मध्ये। तर गाईज बघा, आता आपण आलेलो आहोत माझ्या किचन मध्ये। नक्कीच तुम्हाला इथेही पसारा दिसत असेल थोडाफार, कारण की आता जस्ट जेवण बनवून झालेलं आहे आणि आम्ही जेवणही केलेलं आहे, त्यासाठी इथे जो आहे तो पसारा आहे। तर गाईज, हा पण जो एरिया आहे पूर्ण, हा 10 बाय 20चा एरिया आहे। हे बघा, पूर्ण पॅसेज जो आहे याच्यामध्ये मस्त माझी वॉशिंग मशीनही सेट झालेली आहे। आणि गाईज, इथे मी जे आहे ते 2 रॅक पण ठोकलेले आहेत, याचे स्टीलचे रॅक 2 लावलेले आहेत पाण्यात। भांड्याचं पाणी गळल्यानंतर नक्कीच मी इथे भांडेही सेट करणार आहे। तर तुम्हाला नक्कीच किचनचा पॅसेज जो आहे तोही आवडला असेल। इथे जे आहे ते मी पूर्ण कडापे लावून घेतलेले आहेत डबे वगैरे ठेवण्यासाठी। एक फिल्टर जो आहे तो मी इथे सेट केलेला आहे व्यवस्थित। आणि हे बघा, अशा प्रकारे माझा जो आहे तो किचन एरिया आहे हा। आणि तुम्हाला वाटत असेल की जरासं क्लीन कमी आहे, तर नक्कीच तेही वाटत असेल तुम्हाला, पण काय हरकत नाही, जेवढं माझ्याकडून होतं तेवढं मी काम नक्कीच करते। तर चला गाईज, आता मी तुम्हाला दाखवते बाथरूमचा एरिया। तर हे बघा गाईज, हा आहे माझा बाथरूमचा पॅसेज, ज्याच्यामध्ये 2 in 1 सिस्टम केलेली आहे मी, ज्याच्यामध्ये वॉशरूम आणि बाथरूम दोन्ही एकत्र आहे। वॉशरूम मी तुम्हाला दाखवत नाही, कारण की नको, ते बरं नाही वाटत, त्यासाठी हा माझा पॅसेज जो आहे तो पूर्ण बाथरूम एरिया आहे। गाईज, मी तुम्हाला नेहमी सांगत राहते का हा माझा जो पॅसेज आहे तो कपडे सुकवून म्हणजे वाळू घालण्यासाठी, नेहमीच मराठी माणसं आहोत आपण, आपल्याला दसऱ्याला वगैरे काही काढलं धुवायला वगैरे, तर नक्कीच आपल्याला अशी एक रिकामी जागा पाहिजे ज्यामध्ये आपण गोधड्या कांबळी वगैरे धुवू शकतो। त्यासाठी जे आहे तुम्ही हा पॅसेज सोडलेला आहे। नक्कीच तुम्ही मागेही हा पॅसेज बघितलेला होता, त्यासाठी मी याला दाखवणं काही हे समजत नाही। तर गाईज बघा, माझा जे हॉल आहे, माझ्या हॉलमध्ये फक्त 4 सीलिंग केलेली आहे मी, हे बघा वरती, आणि बाकीच्या रूम मध्ये जे आहे ते माझ्या पत्रे आहेत। चला, तुम्हाला त्या रूम मध्ये मी ती गोष्ट नाही सांगितलेली आहे, व्हिडिओ जो आहे साईडनेच घेतला। तर गाईज बघा, या रूम मध्ये पत्रे आहेत
आणि फक्त हॉलमध्ये जे आहे मी देखावा म्हणजे चांगलं दिसण्यासाठी हॉलमध्ये फोर सिलिंग केलेली आहे। तसंच दोन्ही रूम मध्ये माझे पत्रे आहेत, वरती सिमेंटचे पत्रे आणि किचन मध्ये पण सिमेंटचे पत्रे आहेत आणि फक्त हॉलमध्ये जे आहे ती फोर सिलिंग केलेली आहे। आणि मित्रांनो, हे घर जे आहे ते मी या घराची जी ओपनिंग आहे ती 16 एप्रिल 2018 मध्ये केलेली आहे। नाही म्हणता म्हणता माझ्या घराला 6 वर्ष जे आहेत ते पूर्ण झालेत आता। आणि नक्कीच तुम्हाला माझं घर आवडलं असेल आणि कसं वाटलं तर मला कमेंट्स करून सांगा। आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट अजून सांगते, ताई इकडे। तर गाईज बघा, ही आहे माझी तक्षू राणी आणि माझी तक्षू राणी जसं म्हणजे तिचा जन्म झाला 2018 मध्ये, तसंच मी माझ्या घराला बांधायला सुरुवात केली। 23 जानेवारीला तक्षूचा जन्म झाला आणि 16 एप्रिल 2018 मध्ये मी या घरामध्ये ओपनिंग केली। तर नक्कीच माझी तक्षू माझ्यासाठी फार लकी आहे आणि तिचा जसा जन्म झाला तसंच मला गाडीही लाभली आणि घरही लाभ झाला घराचाही, म्हणजे घर मी बांधलेलं आहे। पण जसं की कन्या येणे, कन्या आणि धन जे आहे ती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तर त्याचप्रमाणे मला गाडीही झाली आणि 2019 मध्ये गाडी घेतली मी, 2018 मध्ये घर बांधलं आणि 2019 मध्ये जे आहे मी किराणा शॉप जे आहे ते टाकलं होतं, पण कालांतराने मी ते बंद केलं आणि पुन्हा एकदा जे आहे ते मी नव्याने परत ते किराणा स्टोअर जे आहे ते घरी असताना चालू केलेलं आहे। तर तुम्हाला नक्कीच जे आहे माझा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तो खरंच लाईक करा आणि कमेंट्सही करा मला। तर गाईज बघा, अशा प्रकारे आहे माझं घर आणि नक्कीच तुम्हालाही आवडलं असेल आणि आवडलं असेल तर नक्की मला कमेंट्स करा। आणि मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगते की हा जो एरिया आहे पूर्ण 1000 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा जमीन मध्ये हे घर बांधलेलं आहे मी आणि हे जागा घेऊन घर बांधलेलं आहे आणि आपल्या मनाने आपण पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे। तर नक्कीच तुम्हालाही पूर्ण जे घराची सिस्टम असेल ती आवडली असेल। आणि मागेही मी हा व्हिडिओ टाकला होता आपल्या होम टूरचा, पण तो तुम्हाला माहीतच आहे ते चॅनल जे आहे ते आपलं डिलीट झालेलं आहे। त्यासाठी मी पुन्हा एकदा नवीन सबस्क्रायबरसाठी मी दाखवत आहे का माझं घर आणि मी कुठे राहते ते। तर नक्कीच तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा। तर गाईज बघा, अशा प्रकारे होतं माझं घर आणि नक्की तुम्हाला हे माझं घर जे आहे ते आवडलेलंच असेल। तर घर जर माझं आवडलं असेल तर नक्की मला कमेंट्स करा आणि मला सांगा की कशा प्रकारे जो आहे तो माझ्या घराचा प्लॅन जो आहे तो कशा प्रकारे मी केलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच माझं घर आवडेल। आणि तुम्हालाही मित्रांनो फ्लॅट न घेता घर बांधायचं असेल तर नक्की जमिनीवरती बांधा आपापल्या मनाने आणि आपल्या मनाने बांधलेलं घर खरंच खूप छान असतं। तर गाईज याच्यामध्ये जो हा प्लॅन आहे तो माझ्या पप्पाने केलेला असतो। नेहमी मी तुम्हाला सांगते माझ्या घराचा प्लॅन जो आहे तो माझ्या वडिलांनी केलेला आहे। तर गाईज बघा, आता मी आहे माझ्या घराच्या बाहेर आणि मी तुम्हाला दाखवते
की माझ्या घरापासून हे बघा थोड्याच अंतरावर म्हणजे या ठिकाणी जे आहे ते माझं किराणा शॉप आहे. आता मी बंद केलेलं आहे कारण की दुपारची वेळ आहे आणि जेवण वगैरे झाल्यानंतर बरेच जे लोक असतात ते आपलं दुकान बंद करतात आणि दिवसभर काही चालवत नाही, म्हणून 2 तासाचा मी याच्यामध्ये नेहमी ब्रेक घेत असते आणि थोडा आरामही करते. तर गाईज बघा याच्यानंतर जे आहेत माझ्या घराच्या बाजूलाच जे आहेत ते मी एवढे झाडं लावलेले आहेत की नाही तुम्ही नक्कीच तुम्हाला आनंद होईल का एवढे झाडं लावलेले आहेत. आणि हे बघा गाईज ही आहे माझी छोटा हत्ती गाडी, ज्यामध्ये तक्षशिला वॉटर सप्लायर्सच्या नावाने माझा एक बिझनेस होता जो काही कारणास्तव बंद पडला आणि मी आता तो बिझनेस जो आहे तो बंद केलेला आहे. वॉटर सप्लायरमध्ये खरंच फार मेहनत आहे, उचलायला एक जण, पाणी भरायला एक जण, त्यामुळे जो आहे तो माझा बिझनेस जो आहे तो हा स्टॉप झाला आणि मी तो बंद केला. तर गाईज बघा ही आहेत पूर्ण माझी झाडं. आणि गाईज तुम्हाला सांगते का हे आहे बघा माझं वांग्याचं झाड आणि इथे आलेले आहेत छान छान वांगी, 4-5 वांगी आहेत मध्ये. नक्कीच मी त्याची भाजी बनवणार आहे, नाहीतर भरीत तरी बनवेलच. तर अशा प्रकारे जो आहे काटा लागला मला ते माझा हा आहे बाहेरचा पॅसेज पूर्ण लास्टपर्यंत काजूच्या झाडापर्यंत जे आहे ते मी इथे झाडं लावलेली आहेत. पूर्ण झाडं दिसतील तुम्हाला इथे पाठीमागे आंब्याची वगैरे सगळी झाडं मी या माझ्या घराच्या समोर हे बघा म्हणजे हे आहे माझं घर आणि हे आहे माझ्या पाठीमागे पूर्ण झाडांची व्यवस्था. तर इथे खरंच खूप गारवा येतो झाडं असल्या कारणाने. तर नक्कीच तुम्हाला माझं घर आवडलं असेल आणि मला नक्की तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज त्याचप्रमाणे जे आहे ते अजयला मी तुम्हाला मागे नाही का व्हिडिओ केला होता मी की अजयला स्टोन झालेला आहे 15-16 mm चा. त्यावरतीही मला चांगला मित्रांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आभारी आहे सर्वांची की त्यांनी बऱ्याच आयुर्वेदिक औषधांचा जो आहे तो मला उपयोग करण्यासाठी त्यांनी मला सांगितलं. त्याचप्रमाणे गाईज मी बघा एकाची मला कमेंट आली होती की एवढा जर MM चा खडा असेल पोटामध्ये तर नक्कीच तुम्ही या औषधाचा उपयोग करून बघा. तर गाईज बघा मी दुकानातून आणलेलं आहे हे औषध आयुर्वेदिक दुकानातून. आता अजय जे आहेत ते स्वतः बोलतील. तो बबली को आपने कमेंट किया था, आयुर्वेदिक दवा उसने लाया है मेरे लिए. उसने बोला कि 2-3 दिन पी के देखना इससे फर्क गिरता है कि नहीं. वो सामने वाले ने बोला है कि कंटिन्यू 3 महीना ये वापरना पड़ेगा, उससे फर्क गिरा तो गिरा, किस किस का चला जाता है. कोई 22 mm था उसका भी गिरा है. तो इसके लिए बबली ने आप लोग का कमेंट सुन के उसने लाया है. तो मैं देखना चाहता हूँ कि पी के बहुत कड़वा है, ऐसा कड़वा है कि भाई कि उल्टी हो जाएगा. तभी मैंने कोशिश किया उसको पीने के लिए, क्योंकि मैं सोच रहा हूँ कि ऑपरेशन ना करे, कि इसके लिए मैं सोच रहा हूँ कि इसको पी के देखूंगा. और कंटिन्यू मुझे 3 बॉटल है, ये देखो ये दिया है मेरे को, तो इससे कंटिन्यू मेरे को 3 बॉटल पीना है. एक सुबह 30 ml है और एक शाम को 30 ml. तो इससे मेरे को अभी देखेंगे फर्क गिरा तो ठीक है, अच्छी बात है. और आप लोग का भी धन्यवाद कि आपने कमेंट करके बबली को बोला कि लेने के लिए. 2-3 दिवसापासून अजय ते घेत आहेत कंटिन्यू, पण आपण बघूया कालांतराने जर त्याच्यामध्ये काही फरक पडला तर नक्कीच ते औषध जे आहे ते आपल्याला उपयोगी पडेल. आणि जर नाही राहिलं तर ऑप्शन जे डॉक्टरने दिलेलं आहे तेच आपल्याला करावा लागेल. पण जेवढं होईल तेवढं आयुर्वेदिक आपल्याला करण्याचा पहिले प्रयत्न करायचा आहे. आणि अजयनेही तुम्हाला सांगितलं का मी 2-3 दिवसापासून घेत आहे, तर असं काही लगेच त्याचं ट्रीटमेंट होणार नाही का 1 दिवस घेतलं 2 दिवस घेतलं. त्याच्यामध्ये कंटिन्यू जे आहे 1-2 महिने सतत आयुर्वेदिक आपल्याला करावं लागेल आणि त्यानंतरच काही स्टोन मध्ये फरक पडेल. तर गाईज बघा अशा प्रकारे जे आहे मी तुम्हाला माझा होम टूरचा ब्लॉग आज दाखवलेला आहे. आणि अजयला जे सिरप तुम्ही सजेस्ट केलं होतं की नक्की हा काढा घेऊन बघा तुम्हाला फरक पडेल, तर 2-3 दिवसापासून आम्ही तुमच्या म्हणण्यावरती गाईज आम्ही विश्वास करतोय. आणि तर त्याचप्रमाणे तुम्हीही माझे व्हिडिओ बघा आणि आजचा होम टूरचा ब्लॉग आणि बाकी माझं जे छोटंसं इंट्रो होतं ते तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि मित्रांनो तुम्हीही मला कंटेंट सांगा नेक्स्ट याचा, तुम्हाला कोणता जो व्हिडिओ आहे ते बघायला आवडेल. आणि तोपर्यंत बाय बाय, टेक केअर गाईज.